जळगावात पाहिजे आरोपीसह 2 जण जेरबंद, 2 गावठी पिस्टल, 8 तलवारी, चोरीची दुचाकी जप्त. जिल्हा पेठ पोलिसांची दमदार कामगिरी. 1.15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 3 दिवसांची पोलीस कोठडी. जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाहिजे आरोपीसह 2 जणांना जेरबंद केलं. या कारवाईवर 2 गावठी पिस्टल, 8 तलवारी व चोरीची मोटरसायकल असा एकूण सुमारे 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची चिन्ह आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी वय 20 राहणार पाळदी तालुका धरणगाव व अजय मारुती डोळे वय 23 राहणार नेरीदिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांचा समावेश आहे. यातील धीरज कोळे हा रामानंदनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. गोपनीय माहितीवरून सापळा. रामानंदनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी फिरोज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पेठ पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयितांना अडवून चौकशी केली असता दोघांकडून बेकायदेशीर शस्त्रास्त्र व चोरीची दुचाकी आढळून आली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. जप्त मुद्देमाल. या कारवाई दरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केलाय. मोटरसायकल MH19 AZ 8497 अंदाजी किंमत 15,000 रुपये, 2 गावठी पिस्टल सिल्वर रंग अंदाजी किंमत 60,000 रुपये, 8 तलवारी अंदाजी किंमत 40,000, एकूण मुद्देमाल 1,15,000. दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगणे व इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. न्यायालयात हजर केला असता आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, जळगाव, मुक्ताईनगर.